मित्रांनो गुड मॉर्निंग. आज वाजले 7:30 आणि आज आपल्याला जायचं आहे मॅचला. आपल्या कंपनीची मॅच आहे PDD ग्राउंड. जस्ट उठला आणि काल JCB होती पण कामाला तुम्हाला दाखवलं ना. तुम्हाला दाखवतो कसं आहे JCBने काय करून दिलं आहे. दाखवतो. आज पण JCB येणार आहे आणि आपले आर्किटेक्ट पण येणार आहे. सांगतो तुम्हाला कसं घर बांधायचं आहे आपल्याला. इकडे आपल्या कंपनीतले प्रथमेश सर येणार आहेत. मला बोललं रोडवर येऊन जाऊन मी आलाय. रोड कधी येतो आपला हा घराचा पैसे काढतो बँकेमधून. ही तर गरज होती आपल्याला पण घर बनवता पैसे होता. आणि इकडे आपण ग्राउंडवर पोचलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मॅच घेतो कशा पकडून खेळायला लागलाय. ओळखत नाही यार आपण हसायला लागला म्हणून पण दाखवतो तुम्हाला. आपले मॅच लागेल थोड्या वेळात. आज आमचे प्रथमेश सर ब्रँड ऑफ नरपट एखाद पोरगी सुंद्याला गौसून द्या. अभि हडी घेतला तो रडतो लागे. आपला पॅकेजिंग मला यामुळे मला सॅम्पल भेटतात. मित्रांनो पहिली मॅच झालेली आहे आपल्या इकडे आणि आपण हरलेले आहेत. आणि मॅचची वाट मीच लावलेली आहे. 3 बॉल डॉट केले मी. 9 बॉल 17 पाहिजे होते. मी 2 बॉल डॉट केले. 7 बॉल सिंगल काढला. बघू आता पुढची मॅच परत एक आहे. ती मॅच जिंकली तरी क्वालिफाय व्हायचा चान्स आहे. कारण आपण इकडे आता आलेत आपल्या घरी. जस्ट मॅच झाले आपला परत फोन होते की मॅच खेळायला. आणि आपल्या घरी आले बिअर शॉपवाला ऑनर. आणि आलं आहे आर्किटेक्चर जे एक्सपायर्ड असेल. आपले घरचे जे मुलं पैसे द्यायची गरज येत नाही. दाखवलं प्लॅन. आपला प्लॅन दाखवत ना तुम्हाला. आता जे डोळे ठेवलेत लोकांनी ते बोलतील एवढा मोठा घर बांधत आहे ते आपल्याला आवडत नाही. म्हणून मी 1 महिन्याची सुट्टी करणार आहे कामावरून. आता त्यानंतर जाणारच नाही गावाला. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मला. म्हणजे कसं मला जरी यूट्यूबची इन्कम यायला लागली तर मी कंपनी सोडून टाकेन. आमच्या मिलिंदकडे बॅटिंग करत आहे. पुष्पा समझ के फ्लावर समझे क्या फायर है मैं. आणि हेड आमचे प्रथमेश सर QCचे हेड आमचे गोरेगाव लॅबोरेटरी मध्ये राज करणारे 5 वर्ष. आणि हा बघा मी गेले आपल्या घरात आता 42 मारलेले आणि त्याला 2000 रुपये भेटले. आणि याला भेट भेटले म्हणून आता आम्ही ललितला जाऊन काय काय ऑर्डर करतो तुम्हाला दाखवतो. बिल सगळं हा भरणार आहे. भाऊ भरतो काय बोलतो कॉन्ट्री काढायला लागतो. मी वरून मागच्या महिन्यात नाईट मारून 24,000 पेमेंट घेतलाय. त्याची पार्टी बाकी आहे. बघू जसे आपण बोललेले. आपण आता आलेले आहेत ललित हॉटेलला. आणि प्रथम सर्व लसूण निवडून खायला आहे बघ. खाण्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. आणि आपल्या पुढची डिश आलेली आहे. फुल वाईफ घेते पण लसूण निवडून काय लागलाय. डायटिंग चालू आहे. कसं हराडी मध्ये खायला लागलाय. वेलकम बॅक मित्रांनो. आणि आता मी व्हॉइसवर देत आहे ब्लॉगला. आणि मी मॅच खेळत असो मला बोलायला आहे टाईम नाही भेटला. आणि सेमीफायनलची मॅच चालू होती. आणि ओव्हरमध्ये पहिलाच चेंडू होता आणि मी विलिंग तरेचा विकेट काढलेला. कॅच आउट झाला तो. त्यानंतरही 2 विकेट घेतले. बट हा माझा मित्र आहे सो याचीच व्हिडिओ फक्त मेन्शन केली. आणि मग नंतर आमची बॅटिंग आलेली. 9 चेंडू 17 पाहिजे होते. मॅचची सिच्युएशन खूप टाईट होती आणि जीत पण आउट झालेला. आणि 9 चेंडू 17 असताना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे 6 मारला. आणि हा चेंडू परत सापडला पण नाही. तडीपार षटकार. आणि जेव्हा मला कळलं की आता आमची मॅचवर पकड खूप घट्ट झालेली आहे सो मी सिंगल डबल काढून आमच्या टीमला जिंकण्याच्या मार्गावर नेलं. आणि या सिंगल डबलने आम्ही जिंकले.
आणि नंतर मग परत तुम्ही बघत होता आमची बॉलिंग होत होती आणि फायनलची मॅच आहे सध्या. हा लेफ्टी आहे तो खूप भारी खेळ होता. सो याला विकेट काढला, मीच काढला आणि माझी रिॲक्शन बघत होता त्याच्या विकेट घेतल्यावर. आणि पुन्हा जीत आऊट झालेला आणि मॅच तर आमच्याकडे होती. सो जास्त काही टेन्शन नव्हतं आम्हाला. 24 चेंडूमध्ये 31 रन लावायची गरज होती म्हणून मी सिंगल डबल काढले. आणि जेव्हा लास्टला आम्हाला कळलं की आता आमच्या मॅचवर पूर्णतः कब्जा आहे, तेव्हा मी एक पुढे स्टेप आऊट करून एक चौका मारली आणि नंतर लगेच मी जितला मधून इशारा केला की काय करू, फिनिश करू का सिंगल डबल करून मॅच वाढवू. तर त्याने मला सांगितलं मार असं. सो मला नेक्स्ट बॉलच फुल टॉस आला आणि त्यावर मी मॅच विनिंग शॉट मारून आमच्या संघाला फायनल विजयी करून दिलं. आणि या वर्षीची आमची पहिलीच टुर्नामेंट होती कंपनीची, माझी आणि जीतची. सो खूप चांगला वाटत होता आम्ही फायनल मारल्यावर. आणि प्राईज सेरेमनीवर सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतो की ट्रॉफी वगैरे कसं होतं त्या आता पुढे दिसेल ते. आता इकडे आम्ही एरोकॉमची फायनल मारलेली आहे. आमच्या मेंटेनन्सला अविनाश होता. हे सर मी ओळखत नाही, मी नवीन न्यूज आहे सर. तुम्ही कोण? मनीष सर. मला ओळखत नाही खलास. अरे मी नवीन नाही आहे. हे विशाल सर आमच्या याला 34 मारले जितने. याला याच्यामुळे मी फॉर्मला आला, याने मला फॉर्म मध्ये आणला. हे माझा खास एकदम. हे आपले दुसऱ्या ब्रांच मधला आपल्या टीम मध्ये होता आणि आपले छपरी दोघं. आणि आम्हाला फायनल मध्ये नेण्यामध्ये पुरे मोठा हात होता. तो कशी टोपी बी घालायला लागला आता. आणि याचं तुम्हाला कसं वाटतं मॅन ऑफ द सिरीज भेटेल? अजून नाही मिळाली, भेटेल ना तेव्हा पैसे आणि हे आमची टीम मेंबर होते. आम्ही यांच्यामुळे आम्ही फायनल मारले. आमच्यासोबतच जायचं आहे तुला सगळे. अजित सरांचा मुलगा ना, अजित सरांचा मुलगा ना, त्याने कॅच सोडला ठीक आहे आम्ही जिंकले. थांब ना. आणि इकडे आमची फायनल झालेली आहे. आम्हाला आमचं प्राईज पण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि ह्या बघा मॅन फ्रॉम पंचाळी, बेस्ट बॅट्समॅन, सॉरी मॅन ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच फायनलच्या. त्यामुळे आम्ही जिंकले एवढ्या लांबपर्यंत. बघा तुम्ही उदास चेहरे, हे डायरेक्ट जाईल लॉगवर, हे लॉगवर जाईल डायरेक्ट. हे बघ यो व्हॉलेंटियर ट्रॉफी पकडायला पाणी आणून दिला. याला मी जी झोपून मारली, ऐका तोंड बघणार आहे होता. आणि मित्रांनो आता हा मी व्लॉग एंड करतो. आता मी चला इर्षाच्या रिसेप्शनला, पण काय आता व्लॉग खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी आता व्लॉग कंटिन्यू करत नाही. आपण भेटू आता परत नेक्स्ट व्लॉगला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला पुढे न्या. अजून असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी मला नक्कीच सपोर्ट करा.